मग हे काय करत होते? हे एवढं सोनं खात होते, तर मग यांचा मावस भाऊ इथं येऊन सनी त्या मुलीला किडनॅप करून घेऊन गेला आणि त्या मुलीच्या मावस भावांनी त्या मुलीला किडनॅप करून दिलं. त्यावेळेस हे काय खात होते? त्यावेळेस काय खात होते? त्या मुलीला तुम्ही करण्या कवटाल्या करशान, तिच्यावरती जादू करशान, जे नाही ते पार खालच्या थरापर्यंत जाऊच तर तुम्ही त्या मुलीला अत्याचार करशाल त्या मुलीवरती. आणि अजून त्याच मुलीला तुम्ही शेण खाती का, गू खाती का, शेंबडी होती का, नासं होती का? आणि हा स्वतः मावशीचा मुलगा तिला गाडीपर्यंत येऊन तिला गाडीत बसून देतो, त्या लोकांना धमकायला सांगतो आणि परत अजून तोच म्हणतो का ती शेंबडी होती का आणि तिला बरं येऊन गाडीत बसता आलं. हे सगळं यांना बोलता येतंय. मग यांना ह्या गोष्टी कशा माहिती? आणि त्या मुलीच्या आईवडिलांना तिथलचं काहीच माहिती नव्हतं. मग बहिणीचा फोन, बहीण म्हणती वरतून थोबाड वर करून म्हणती की पोलिसांना बोलव, हे कर. बरोबर, ठीक आहे, पोलिसांना बोलवलं. तिला तर माहिती होतं, मुलीच्या मम्मीला तर माहिती होतं की ह्या लोकांचा काय प्लॅन चालू आहे, काय नाही, ते सगळं माहिती होतं. पण तरी पण तिच्या मम्मीनी त्या पोलिसांना बोलवलं. परत तिथं पोलिसांना बोलवलं नाही तर लगेच तिचा मोठा भाचा लगेच आहे ना बॅगेत पैसे बिशे भरले आणि ना मुलीच्या आई वडील जायच्या आधीच पोलीस स्टेशनमध्ये गेला. त्या पोरांना तिकडून बोलून घेतलं, मुलाला आणि त्या मुलीला तिकडून बोलून घेतलं. तिथं पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलीच्या कोऱ्या पेजवरती सही घेतली. तिथं 1,30,000 रुपये भरले आणि त्या पोलीस लोकांच्या खिशामध्ये ओतले पैसे आणि ना खोटं नाटं यांनी काहीच्या काही लिहून काढलं. ती मुलगी न बघता एक शब्दसुद्धा चुकत नाही, न बघता एक शब्दसुद्धा चुकत नाही अशा त्या मुलीची कोऱ्या पेजवर ह्या लोकांनी सही घेतली आणि त्या मुलांनी इतक्या खाडाखोड करून ते लिहून आणलं आणि ते पोलीस स्टेशनमध्ये दिलं. तिथं पैसे भरले त्यांनी आणि ना ज्यावेळेस तिचे आई वडील तिथं आले त्यावेळेस त्या पोलीस लोकांनी ते कागद दाखवलं आणि त्या मुलीच्या आईवडिलांना बोलूसुद्धा दिलं नाही. आणि ना तिथं त्या मुलीच्या आईवडिलांना बोलू दिलं नाही आणि त्या मुलीच्या आईला लगेच कळालं का हे आपल्या मुलीने लिहिलेलंच नाही. जी मुलगी तिच्या आईचा नख दुखल्यावरती तिच्या आईला पलंगाच्या खाली उतरू देत नाही, ती मुलगी असं तिच्या आईवडिलांबद्दल चुकीचं कधीच लिहून देणार नाही. ती जीव देईल पण लिहून